नमस्कार सर्वांना, प्रतीक्षा सचिन या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। कृपया माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की कळवा की व्हिडिओ कसे बनत आहेत। तर आजचा जो टॉपिक आहे ते म्हणजे लोकांना दुर्लक्ष करायला शिका, म्हणजे लोकांच्या बोलण्याकडे लक्ष देऊ नका। कारण प्रत्येक जण आपल्याला त्यांच्या विचारानुसार जजमेंट करत असतो। जर आपण कुणाच्या उपयोगी पडत असतील तर आपण त्यांच्यासाठी छान असतो, चांगला असतो, आणि जेव्हा आपण कुणाच्या उपयोगी पडत नाही तर त्यावेळी आपण त्यांच्यासाठी वाईट असतो किंवा मग आपण बिनकामाचे असतो। त्यामुळे इतरांच्या जजमेंटकडे लक्ष द्यायचं नाही। तर याचंच उदाहरण बघण्यासाठी तुम्ही समुद्राचं उदाहरण घ्या। एक मुलगी समुद्राच्या किनाऱ्यावर खेळत असते, तर ती खेळताना अचानक एक पाण्याची लाट येते आणि त्या लाटेमध्ये तिची चप्पल जी असते ना पायातली ती वाहून जाते। तर त्यावेळी त्या मुलीला खूप राग येतो। ती म्हणते की समुद्र चोर आहे, त्याने माझी चप्पल चोरून नेली, असं म्हणून ती तिथे लिहिते की समुद्र चोर आहे। त्यानंतर एक म्हातारा व्यक्ती तिथून जात असतो, तर जाताना त्याला एक मोती दिसतो त्या समुद्रामध्ये आणि तो मोती तो घेतो आणि खूप खुश होतो। म्हणतो समुद्र खूप दयावान आहे, त्याने माझ्यावर दया दाखवली, मला मोती दिला, असं म्हणून तो आनंदी होतो आणि तो पण लिहितो की समुद्र दयावान आहे म्हणून। त्यानंतर एक मुलगा तिथे समुद्राच्या ठिकाणी येतो आणि त्याचा तिथं पाण्यामध्ये बुडून मृत्यू होतो। ते मृत्यू झाल्यानंतर त्याची आई खूप आरडाओरड करते की समुद्र हत्यारा आहे, त्याने माझ्या मुलाचा खून केला, माझ्या मुलाला संपवलं। म्हणजे ती पण लिहिते की समुद्र हत्यारा आहे म्हणून तिच्या नजरेमध्ये समुद्र वाईट असतो, कारण समुद्राने तिच्या मुलाला संपवलेलं असतं। त्यानंतर थोड्याच वेळानंतर काही मासेकरी तिथे येतात, तर मासेकरी त्यांची जाळी जी असतात ती समुद्रात टाकतात आणि खूप सारे मासे पकडतात। आणि खूप सारे मासे पकडल्यानंतर ते आनंदी होतात की समुद्र खूप छान आहे, समुद्र पोषण करत आहे, त्यांना आपले जीवन भागते किंवा आपल्या ज्या काही गरजा होतात त्या मासेमारीच्या उद्योगातूनच पूर्ण होतात। म्हणजे त्यांच्यासाठी सुद्धा समुद्र खूप छान असतं। म्हणजे काहींच्या नजरेमध्ये समुद्र चांगला असतो तर काहींच्या नजरेमध्ये समुद्र वाईट असतो आणि प्रत्येक जण त्यांच्यानुसार तिथे लिहून जातो। त्यानंतर थोड्याच वेळाने समुद्राची एक मोठी लाट येते आणि जे सर्व काही लिहिलेलं होतं ना ते पूर्ण त्या लाटेनं म्हणजे मिटून जातं। तसंच आपलं सुद्धा असतं, कुणी आपल्याला चांगलं म्हणतं, कुणी आपल्याला वाईट म्हणतं, तर त्याचा इफेक्ट आपल्यावर पडू द्यायचा नाही। कुणी आपल्याला चांगलं म्हणलं तर त्याचा आपण अहंकार ठेवायचा नाही, आणि जर कुणी आपल्याला वाईट म्हणत असेल तर तेव्हा आपण खचून जायचं नाही। आपण विचार करायचा की आपण यांच्यानुसार नाही जगायचं। म्हणजे लोकांच्या बोलण्याकडे जर लक्ष देऊन आपण जगू लागलं ना तर मग आपलं जगणं हे मुश्किल होऊन जात असतं, आपलं जगणं हे अवघड होऊन जातं। आणि प्रत्येकजण शेवटी आपल्याला त्यांच्या जजमेंटनुसारच जज करत असतो, त्यांच्या दृष्टिकोनातूनच जज करत असतो। त्यामुळे आपण कोणाचंच बोलणं आपल्या जीवनावर प्रभाव टाकू द्यायचं नाही। जर आपण कुणाच्या उपयोगी पडत असतील तर ते आपल्याला छानच म्हणणार, आणि जर आपण कुणाच्या उपयोगी नाही पडलं तर ते आपल्याला वाईटच म्हणणार। त्यामुळं जे काही कोणी आपल्याला म्हणतील त्यांना म्हणू द्यायचं आणि आपण आपले जीवन हॅपी आनंदी जगायचं। तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।